विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स क्लास 12 च्या फिजिक्स मधील चॅप्टर 2 आजच्या लेक्चरला आपण एक्सरसाइज मधील न्यूमेरिकल प्रॉब्लेम्सचं सोल्युशन बघतो. पार्ट 2 मध्ये आपण एक्झाम्पल नंबर 13, 14 आणि 15 बघणार आहोत. तर एक्झाम्पल नंबर 13 बघा. A horizontal force of 1 Newton is required to move a metal plate of area 10 raised to minus 2 meter square with a velocity of 2 into 10 raised to minus 2 meter per second when it rests on a layer of oil 1.5 into 10 raised to minus 3 meter thick. Find the coefficient of viscosity of oil. मित्रांनो, डेटा लिहिण्यापूर्वी आपण हा प्रॉब्लेम डायग्राम काढून नीट समजावून घेणार आहोत. हे बघा, ही आहे मेटल प्लेट ज्याची एरिया आपल्याला दिली 10⁻⁻² मीटर स्क्वेअर. ही मेटल प्लेट या ऑइलच्या थरावर ठेवलेली आहे. म्हणजे खाली हा ऑइल आहे, त्या ऑइलची थिकनेस आपण x मानलेली आहे. थिकनेस ऑफ ऑइल ती दिली आपल्याला 1.5 into 10⁻³ मीटर. हा जो थर आहे ऑइलचा तो 1.5 into 10⁻³ मीटर आहे. यालाच आपण dx असं म्हणलंय. आता ही जी मेटल प्लेट आहे त्याला फोर्स लावलाय 1 न्यूटनचा. असा फोर्स लावल्यानंतर ही प्लेट ज्या वेलॉसिटीनं पुढे सरकणार ती वेलॉसिटी आहे 2 into 10⁻² मीटर पर सेकंड. ह्या वेलॉसिटीला आपण dv असं संबोधणार आहोत. ओके, तर हे सगळं आपण डेटामध्ये व्यवस्थित लिहून काढू. फोर्स 1 न्यूटन, एरिया ऑफ प्लेट इज 10⁻² मीटर स्क्वेअर, v that is velocity 2 into 10⁻² मीटर पर सेकंड. यालाच आपण dv असं म्हणणार आहोत. ओके, v आहे त्याला आपण dv म्हणणार. x that is equal to thickness of layer of oil किती दिले 1.5 into 10⁻³ मीटर. यालाच आपण dx म्हणणार, x ला dx म्हणणार. eta is equal to coefficient of viscosity of air आपल्याला शोधून काढायचं आहे. आता मित्रांनो, eta साठी जो फॉर्म्युला आपण वापरणार तो फॉर्म्युला असा आहे बघा. eta is equal to force upon area into dv by dx. हे velocity gradient आहे. ओके, eta is equal to force दिलाय 1 न्यूटन, एरिया दिली 10⁻² मीटर स्क्वेअर, dv दिलाय आपल्याला 2 into 10⁻² मीटर पर सेकंड आणि dx दिलेला आहे 1.5 into 10⁻³ मीटर. ओके, आता मित्रांनो ह्यात आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. बघा, हा 1 न्यूटन तर सध्या तसाच ठेवू आपण. ओके, ह्या भागिले आपण इन्व्हर्सली मल्टिप्लाय करणार. म्हणजे हे जे भागिले त्याला आपण उलटून अंशामध्ये गुणिले करणार आहोत. ओके, म्हणून हा 1.5 into 10⁻³ मीटर हा अंशात येणार आहे आणि छेदामध्ये 1, 2, 3 या टर्म तशाच राहिल्या. आता परत एक गोष्ट लक्षात ठेवा, हा मीटर पर सेकंड म्हणजे परत हा भागिले याला आपण उलटून गुणिले जर केला तर हा सेकंद सुद्धा वर येणार आहे. ओके, हा सेकंद अंशामध्ये येणार. आता मीटर
मीटर तर कट झाले. 1 न्यूटन आहे. हा न्यूटन आपण एंडला लिहू. हा सेकंद वर घेणार आहोत. म्हणजे 1 इंटू 1.5 हा गुणाकार आला. 1.5 इंटू 10⁻³ हा न्यूटन आणि हा सेकंद वर आला तो इथे लिहिला. त्यानंतर छेदामध्ये बघा हा 2 10⁻² आणि 10⁻² पाया समान आहे. घातांची ऍडिशन जर केली तर -2 होणार -4 आणि हा मीटर स्क्वेअर तसाच्या तसा राहिला. हा मीटर या मीटर बरोबर कट झालेला आहे. हा सेकंद वर गेलेला आहे. त्यामुळे 1.5 इंटू 10⁻³ न्यूटन सेकंद आपण आलं 2 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. आता मित्रांनो जर या 2 ने मी 1.5 ला भागलं तर तुम्हाला माहिती 2 कट होईल. 2 1 जा 2. इथं तुम्ही म्हणणार 2 0 जा लगेच हा डेसिमल देऊन टाकणार. आता 2 7 जा 14 खाली 1 उरला त्यावर 0 घेतला 2 5 जा. याचा अर्थ 0.75 हा भागाकार येणार. ओके. आता 10⁻³ आणि हा भागिले वर आलेला आहे. लॉ ऑफ इंडायसेसने वर आला तर तो पॉझिटिव्ह होणार. हा निगेटिव्ह अंशामध्ये पॉझिटिव्ह होणार. न्यूटन सेकंद आणि हा मीटर स्क्वेअर तसाच्या तसा राहणार. आता मित्रांनो लॉ ऑफ इंडायसेस जर आपण यूज केला यासाठी पाया समान आहे म्हणून 4 मधून 3 गेले खाली 1 उरला 10⁻⁴ हा 0.75 इंटू हे आलं 10⁻⁴ म्हणजेच 10. आणि फायनली तुम्हाला हे पण माहिती आहे की जर हा डेसिमल मी एक घर इकडं आणला राईट साईडला तर यातनं 1 मायनस करावा लागतो. इथं ऑलरेडी 1 आहे. काही नाही म्हणजे 1 आहे. हा डेसिमल इकडे लिहिण्याला याच्यातून 1 वजा करायचा म्हणजे इथं काहीच उरणार नाही. 10⁻�0 म्हणजेच 7.5 होणार हे न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. आणि अशा रीतीने आपण पूर्ण उत्तर लिहिणार. देअरफॉर कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी ऑफ ऑइल इज इक्वल टू 7.5 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. Example number 14. With what terminal velocity will an air bubble 0.4 mm in diameter rise in a liquid of viscosity 0.1 Newton second per meter square and specific gravity 0.9 gram per centimeter cube? Density of air is 1.29 kg per meter cube. The negative sign indicates that bubble rises up. याचा अर्थ असा आहे की आपल्या फायनल आन्सरला निगेटिव्ह साइन येणार आहे आणि त्याचा अर्थ काय होतो की हा बबल राइजेस अप. हा त्याचा अर्थ वर सरकतो. आता सोल्युशन पहिल्यांदा आपण त्याचा डेटा कलेक्ट करणार आहोत. बघूया. तुम्हाला टर्मिनल वेलोसिटी काढायला सांगितलेली आहे. सो VT दॅट इज टर्मिनल वेलोसिटी इज टू कॅल्क्युलेट. तुम्हाला डायमीटर दिलेली आहे. डायमीटर ऑफ एअर बबल इज गिवन 0.4 mm. तुम्हाला हे पण माहिती आहे जर ही डायमीटर आहे तर याच्या निम्मे रेडियस असते म्हणून आपण लिहिलं R. याच्या निम्म R इज इक्वल टू रेडियस ऑफ एअर बबल 0.2 mm. आता मित्रांनो ही रेडियस आपण mm चं रूपांतर मीटरमध्ये जर करायचं ठरवलं तर तुम्हाला माहिती 1 mm इज इक्वल टू 10⁻³ मीटर असतं.
म्हणून या 0.2 ला मी 10⁻³ न मल्टिप्लाय करणार. आता ते मीटरमध्ये कन्वर्ट झाले. रेडियस आर ऑफ एअर बबल इज इक्वल टू, हा जो डेसिमल आहे हा मी एक घर इकडे सरकवणार. तुम्हाला माहिती आहे जर आपण राईटला जर डेसिमल सरकवला तर जितके घर सरकवले तितकं याच्यातून मायनस करावं लागतं. जर मी एक घर राईटला सरकलो तर यातून एक मायनस केला, सो -3 -1 दॅट विल बी -4. आणि अशा रीतीनं रेडियस ऑफ एअर बबल इज इक्वल टू 2.0 इंटू 10⁻⁻4 मीटर. आता आपल्याला इटा दॅट इज कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ एअर दिलेली आहे 0.1 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. शिवाय आम्हाला सिग्मा दॅट इज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे 0.9 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब. ओके, आता बघा बरं का, हे ग्रॅम सेंटीमीटर क्यूब चं स्टँडर्ड युनिट पाहिजे किलोग्रॅम मीटर क्यूब. मग हे कन्व्हर्जन करण्यासाठी हा 0.9 तर मी तसाच ठेवला. ग्रॅमचं रूपांतर किलोग्रॅम मध्ये करण्यासाठी रिलेशन तुम्हाला माहित पाहिजे. 1 ग्रॅम इज इक्वल टू 10⁻³ किलोग्रॅम. ओके, म्हणजे हा ग्रॅम आता किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट झाला. शिवाय आपल्याला सेंटीमीटर क्यूब आहे याचं मीटर क्यूब करायचंय. तुम्हाला माहिती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10⁻² मीटर. आता त्याचा क्यूब म्हणजे याचा क्यूब. आता ह्याला सोडवताना आपण काय करणार, घाताचा घात असेल तर घातांचा गुणाकार, हे तर तसंच ठेवणार. घाताचा घात -2 इंटू 3 दॅट इज -6 होणार. आता हे युनिट मध्ये कन्वर्ट झालं kg मीटर क्यूब. म्हणजे थोडक्यात सिग्मा इज इक्वल टू काय झाला 0.9 इंटू हा 10⁻³ इंटू हा छेदातला 10⁻⁻6 जर मी अंशात नेला तर तो होणार पॉझिटिव्ह. घाताचं चिन्ह बदलतं. 10⁻⁻6 झाला 10⁻6 kg पर मीटर क्यूब. मग परत लॉ ऑफ इंडायसेस जर यूज केला तर गुणाकार आहे, घातांची ऍडिशन करा म्हणजे 6 - 3 दॅट इज +3. अशा रीतीनं सिग्मा आपल्याला मिळाला 0.9 इंटू 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब. त्यानंतर आपल्याला डेन्सिटी ऑफ एअर सुद्धा दिलेली आहे, ती आपण रो ने डिनोट करणार. हा सिग्मा, हे रो. रो इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ एअर 1.29 kg पर मीटर क्यूब दिलेलं आहे. आता मित्रांनो आपल्याला टर्मिनल वेलोसिटी काढायची. Vt इज इक्वल टू 2/9 r² इंटू द ब्रॅकेट रो मायनस सिग्मा इंटू g अपॉन इटा. हा फॉर्म्युला टर्मिनल वेलोसिटीसाठी आहे, लक्षात ठेवा. हे तर मला शोधून काढायचं आहे, त्याच्यामुळे Vt टर्मिनल वेलोसिटी हे मी तसंच ठेवलं. इज इक्वल टू हा 2/9 तसाच ठेवला. r² रेडियस दिलाय आम्हाला 2 इंटू 10⁻⁻4 त्याचा हा स्क्वेअर. कंसात रो दिलेला आपल्याला 1.29 आणि सिग्मा दिलेला आपल्याला 0.9 10⁻³ यांची केली आपण सबट्रॅक्शन आणि कंसाच्या बाहेर जी ची किंमत 9.8 मिळाली. त्यानंतर इटा आम्हाला दिलंय 0.1. ओके, हा 2/9. हा जो कंसाचा वर्ग आहे तर आपण वर्ग करून घेऊ 2 चा स्क्वेअर
10⁻⁴ चा स्क्वेअर. आता 10⁻⁴ चा स्क्वेअर म्हणजे प्रॉडक्ट करायचा पॉवर्सचा घातांचा गुणाकार. 4 दुने 8. सो 10⁻⁸ येणार. आणि हे मी तसंच ठेवलंय. 9.8 तसंच हे तसंच ठेवलंय. आता मित्रांनो हा 2 अंशात आहे. मग ह्या सगळ्या अंशांचा आपण गुणाकार करून घेऊया. हा 9 छेदात आहे. मग या 9चा आणि याचा आपण छेदाचा गुणाकार करून घेणार. ओके. त्यात अजून एक महत्वाची गोष्ट, हा 0.9 इंटू 10⁻³ आहे. मित्रांनो आपण हा डेसिमल हे घालवण्यासाठी 3 घर इकडे सरकवणार आहोत. आता हा 9 होईल. मग त्याच्या पुढे एक 0, त्याच्या पुढे एक 0 म्हणजे 3 घर हे डेसिमल सरकलं म्हणजे याच्यातून 3 गेले. म्हणजे इथं आता काही नाही उरलं. मग आपण कसं लिहिलं 1.29 मायनस हे झालं 900. हा डेसिमल 3 घर इकडे जर सरकवला तर 900 आणि नंतर डेसिमल येऊन 0 येणार. हा 9.8 तसाच. ओके. हा गुणाकार केला 9 इंटू 0.1 दॅट इज 9 इंटू 0.1. हा VT. ओके. बघा बरं का 2 इंटू 2 स्क्वेअर झाला 4. हा झाला 10⁻⁸ इंटू. आता बघा ही वजाबाकी आपण करणार. 900 मधून 1.29 सबट्रॅक्ट करा. तुमच्या असं लक्षात येतं की खाली उरतं 898.71 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देणार म्हणून -898.71 ही यांची वजाबाकी येते. आता हा जो 9.8 होता त्याला मी डायरेक्ट 98 लिहिलं. का? कारण अंशात आणि छेदात 2 संख्या अशा आहेत की ज्यांना एक घरानंतर डेसिमल आहे. मग या दोघांचं डेसिमल आपण काढून घेऊ. हा पण एक घरानंतर डेसिमल आहे, हा पण एकच घरानंतर डेसिमल आहे. हे जर आपसात कट झाले तर हा होणार 98 आणि हा होणार 1. 9 इंटू 1 दॅट इज 9. डेसिमल उरलंच नाही. आता हे कॅल्क्युलेशन करत असताना 2 4 जा 8 मी लिहिलं. हा 98 इथं आणला म्हणजे संख्या शेजारी संख्या आणल्या. 2 4 जा 8 आणि हा 98. त्यानंतर ही संख्या मी आणली. आता या बाबतीत मी काय केलं अजून ते पण बघून घ्या. इथं जे मायनस साइन होतं ते एकदम बाहेर लिहिलं मी. हा 10⁻⁸ च्या अलीकडं मी ते चिन्ह दिलं. ओके. म्हणजे इंटू मायनस इथं दिलं आणि हा 10⁻⁸ लिहिला. आता हा गुणाकार मग हा भागाकार एवढा भाग आपल्याला लॉग टेबलने करायचा आहे. हा गुणाकार केला तो आला 784. हा 898.71 इंटू हा मायनस 10⁸. ओके. मग आपल्याला काय करायचं माहिती का, एवढा भाग सेपरेटच करून घ्यायचा. 784 इंटू 898.71 अपॉन 9 आणि हे एकदम बाजूला घ्यायचं. कारण एवढा भाग आपण लॉगने सोडवणार. लॉगचा उपयोग 10⁻⁴ कुठल्याही संख्येला होत नसतो. त्यामुळं हे निगेटिव्ह साइन सहित मी बाजूलाच केलंय. आता मी एवढ्या भागाचा लॉग बघणार आहे. तर अशा रीतीनं लेफ्ट हँड साईडचा लॉग आपण घेतला. लॉग ऑफ VT इज इक्वल टू राईट हँड साईडचा लॉग ऑफ 784 इंटू 898.71 अपॉन 9 एवढ्याचाच लॉग घ्यायचा. हे मात्र तसंच ठेवायचं. 10⁻⁴ कुठल्याही संख्येचा लॉग बघत नाहीत. मग आता लॉगने हे सोडवा. लॉग ऑफ 784 प्लस गुणाकार आहे प्लस लॉग ऑफ 898.71 आणि हे भागाकार आहे म्हणजे मायनस लॉग ऑफ 9. हे
ॲज इट इज. आता यांचा लॉग बघण्यापूर्वी त्यांचे कॅरेक्टरिस्टिक लिहून टाका. 1, 2, 3 संख्या पूर्णांकात आहेत. 1 न कमी म्हणजे 2 त्याची कॅरेक्टरिस्टिक झाली. लगेच डेसिमल द्या. आता हे लॉग बघून आपण लिहिणार. प्लस 1, 2, 3 संख्या पॉइंटच्या अलीकडे 1 न कमी म्हणजे 2 पॉइंट, हा याचा लॉग झाला. मायनस इथं पूर्णांकात एकच संख्या आहे. 1 पेक्षा 1 कमी म्हणजे 0. सो 0 पॉइंट याचा लॉग इतका आला. हे ॲज इट इज. आता यांचे आपण लॉग बघूया. पहिली संख्या आहे 78चा 4 मध्ये लॉग. इथं मेन डिफरन्स बघायला चान्स नाही. सो 78चा 4 मध्ये. तर हे बघा, हे लॉगॅरिथमचं पेज. हा पहिला कॉलम. इथं आपल्याला 78 बघायचा आहे. हा 78चा 4 मध्ये लॉग बघायचा आहे. हे बघा, ही 4. या 4च्या कॉलम मध्ये असं सरळ खाली या. 78च्या समोर तुम्हाला संख्या दिसते 8943. म्हणून 78चा 4 मध्ये लॉग मी लिहिला 8943. त्यानंतर 89चा 8 मध्ये लॉग बघा. 89चा 8 मध्ये लॉग आणि 7चा मेन डिफरन्स. लॉगॅरिथम पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला 89 बघायचंय. 89चा 8 मध्ये. ओके. आता 89चा आपल्याला 8 मध्ये बघायचा आहे. 8 मध्ये म्हणजे असं सरळ या. 8चा कॉलम कुठे बघा. त्याच्यात आपल्याला हा 8चा कॉलम सरळ असं खाली या. 89च्या समोर इथं संख्या आहे 9533. आता असंच आपल्याला 7च्या कॉलम मध्ये जायचंय. हा 7चा कॉलम खाली या. 89च्या समोर इथं संख्या आहे 3. हा 3 आम्हाला 9533 मध्ये ऍड करायचा. तर 9536 होणार. हे बघा, 9536. आता आम्हाला 9चा लॉग बघायचा. 9चा लॉग नसतो, 90 बघावं लागेल, कारण याच्या पुढे एक 0 आहे. 90चा 0 मध्ये लॉग बघायचा. तर हा आहे 90चा 0 मध्ये लॉग 9542 मायनस 9542. आता मित्रांनो, आपल्याला काय करायचं माहिती का. या दोन संख्यांची ऍडिशन करायची आणि त्या ऍडिशन मधून ही संख्या सबट्रॅक्ट करायची. सो ही ऍडिशन आली 5.8479 मायनस ही संख्या 0.9542. हे प्रत्येक वेळेस मी तसंच ठेवत चाललो. आता ही सबट्रॅक्शन जर केली तर ती सबट्रॅक्शन येते 4.8937. ही संख्या तशीच आहे. म्हणजे याचा अर्थ मला आता याचा अँटीलॉग बघावं लागेल. तर मी त्यासाठी काय लिहितोय, दोन्ही बाजूचा अँटीलॉग बघू. सो अँटीलॉग ऑफ लॉग ऑफ VT इज इक्वल टू अँटीलॉग ऑफ 4.8937. ह्याचा लॉगही पाहिलं नाही, त्याच्यामुळे अँटीलॉगही पाहायचं नाही. हे ॲज इट इज. हे अँटीलॉगचं पेज. आता मी 3 कॉलम मध्ये बरं का, हा 3चा कॉलम सरळ असा खाली आलो. 89चा 3 मध्ये अँटीलॉग येतोय 7816. आता मी असं सरळ पुढे जाणार. 7चा कॉलम बघणार. हे बघा मित्रांनो, हा 7चा कॉलम आहे. या 7च्या कॉलम मध्ये 89च्या समोर ती जर 13 मी यात ऍड केली तर 7829 होणार.
16 + 13 29. तर अशा रीतीनं याचा अँटीलॉग मी लिहिला 7829. ओके. आता हा जो 4 आहे, या 4चा उपयोग मी डेसिमल देण्यासाठी तर करणार, पण 10⁴ लिहिणार एंडला. नेहमी या 7829 तर अँटीलॉग लिहिला, एका घरानंतर डेसिमल द्यायचं आणि 10⁴. ओके. ही संख्या ॲज इट इज, म्हणजे अँटीलॉग आला 7.829 × 10⁴. आणि आता हे निगेटिव्ह साईन फायनल उत्तरला मी देऊ शकतो. हा मायनस या इथं लिहिला. अशा रीतीनं VT टर्मिनल वेलॉसिटी इज इक्वल टू -7.829 × 10⁴. आणि हे जसंच्या तसं. आता विचार करा, पायासमाने इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, यांची होणार सबट्रॅक्शन. 8 मधून 4 गेले, खाली उरणार 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह -4. अशा रीतीनं VT काय आलं -7.829 × 10⁻⁻4. आता मित्रांनो, हा डेसिमल जर मी इकडं सरकवला तर तुम्हाला माहिती, लेफ्टला सरकवलं याच्यात एक ॲड करावा लागतो, राईटला सरकवलं एक वजा करावा लागतो. मग आता मी सध्या हा डेसिमल राईटला जर नेतोय तर याच्यात एक ॲड होणार, म्हणजे -4 + 1 दॅट विल बिकम -3. ओके. मग अशा रीतीनं हा डेसिमल जर इथं आला तर VT होणार -0.7829 आणि 10⁻³ होणार -3. सो दिस इज अवर रिक्वायर्ड टर्मिनल वेलॉसिटी. सो VT इज इक्वल टू, that is terminal velocity is equal to -0.7829 × 10⁻³ आणि याला युनिट राहील मीटर पर सेकंद, बिकॉज दिस इज वेलॉसिटी. आता आपण ह्या निगेटिव्ह साईनचा पण उल्लेख करणार. द निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट द बबल रायझेस अप. वरच्या दिशेने बबल येतोय म्हणून तर त्याला निगेटिव्ह साईन आलं. ओके. दिस इज द final answer. Example number 15. The speed of water is 2 meters per second through a pipe of internal diameter 10 centimeter. What should be the internal diameter of nozzle of the pipe if the speed of water at nozzle is 4 meters per second? बघा, सोल्युशन लिहितोय, डेटा कलेक्ट करूया. V1 इज इक्वल टू वेलॉसिटी ऑफ वॉटर इन पाईप किती दिली, 2 मीटर पर सेकंड. मग डायमीटर ऑफ पाईप दिलंय 10 सेंटीमीटर. ही D1 डायमीटर आहे, तर R1 रेडियस होणार, रेडियस ऑफ पाईप होईल याच्या निम्मी म्हणजे 5 सेंटीमीटर. आणि आता या सेंटीमीटरचं जर मीटरमध्ये आपण कन्व्हर्जन केलं तर याला तुम्हाला माहिती 5ला 10⁻² न मल्टिप्लाय करतात. मग R2 म्हणजे रेडियस ऑफ नोझल आम्हाला माहित नाही. जर रेडियस कळली तरच आम्हाला डायमीटर विचारली, त्या डायमीटरचं आम्हाला उत्तर लिहिता येईल, कारण रेडियसच्या दुप्पट डायमीटर असते. ओके. मग आता V2 व्हेलॉसिटी ऑफ वॉटर ॲट नोझल ते आम्हाला 4 मीटर पर सेकंद दिलेली आहे. आता मित्रांनो, डायग्रामवरून तुमच्या लक्षात येईल की हा एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे. हे बघा, हा पाईप आहे आणि हा पुढं निमुळता होऊन हे त्याचं नोझल म्हणजे निमुळतं तोंड केलेलं आहे. या पाईपची डायमीटर दिलेली आहे D1 म्हणतोय आपण त्याला 10 सेंटीमीटर. तर या नोझलची आपण डायमीटर घेतली D2. सो डायमीटर ऑफ नोझल D2 आम्हाला शोधून काढायची, म्हणजे ही डायमीटर दिली, ही शोधून काढायची. आता त्यासाठी आपण बाय इक्वेशन ऑफ कंटिन्युटी इन फ्लुइड डायनॅमिक्स
या प्रिन्सिपलचा वापर करणार. तर ते असं सांगतं A1 V1 एरिया इंटू V1 इज इक्वल टू A2 V2 एरिया इंटू V2. आता A1 म्हणजे एरिया पाय R1 स्क्वेअर. A1 आहे ना, मग R1 स्क्वेअर हा V1 जसा तसा. A2 एरिया आहे ना, पाय R2 स्क्वेअर हा V2 जसा तसा. आता ह्याच्यात किमती भरण्यापूर्वी हा लेफ्ट हँड साईडचा पाय आणि राईट हँड साईडचा पाय कॅन्सल करा. आता R1 स्क्वेअर V1 इज इक्वल टू R2 स्क्वेअर V2 असं तुम्ही लिहिणार. R1 तुम्हाला किती दिलेली 5 इंटू 10⁻⁻² आणि त्याचा स्क्वेअर, ही रेडियस आहे त्याचा स्क्वेअर केला. V1 आम्हाला दिले 2. त्यानंतर R2 आम्हाला शोधून काढायची आहे. V2 आम्हाला 4 दिलेलं आहे. आता ही अरेंजमेंट बघा. 5चा स्क्वेअर 25. या संख्येचा स्क्वेअर म्हणजे घाताने घाताला गुणायचं. 2 2 जा -4 इंटू 2. ओके, इज इक्वल टू R2 माहित नाही म्हणून R2चा स्क्वेअर तसाच्या तसा इंटू हा 4 झाला. ह्या दोन्ही बाजूंचे आपण स्क्वेअर रूट घेतोय. 25चा स्क्वेअर रूट 5 होतो. -4चे निम्मे -2 म्हणजे 5 इंटू 10⁻⁻² हे याचं स्क्वेअर रूट झालं. 2चं स्क्वेअर रूट रूटमध्ये 2. R2चा स्क्वेअर म्हणजे इथं होणार स्क्वेअर रूट R2. 4चं स्क्वेअर रूट 2 म्हणजे प्रत्येकाचं मी स्क्वेअर रूट घेतलं, ती संख्या अशी आली. आता मला R2 कळणार आहे. बघ बरं का, 5 इंटू 10⁻⁻² इंटू रूट 2 इज इक्वल टू 2. हे जे होतं याला मी काय करतोय, संख्या एकत्र लिहितोय. हा 5 इंटू हा रूट 2. ओके, हा 10⁻² एकदम एंडला लिहिला. आता हा जो 2 आहे हा याच्या खाली आणला याच्या, म्हणजे हे झालं 5 इंटू रूट 2/2 इंटू 10⁻². ही झाली R2 ची किंमत. आता मित्रांनो, तुम्हाला अजून एक गोष्ट माहिती आहे. रूट 2 ची किंमत असते 1.414. म्हणून या रूट 2 ची मी इथं किंमत लिहिली 1.414. हा इंटू 10⁻² जसाच्या तसा आणि हा छेदातला 2 पण जसाच्या तसा. मित्रांनो, ही जर R2 आहे, आम्हाला डायमीटर काढायची, म्हणून आपण काय करूया, R2च्या दुप्पटच असते डायमीटर, म्हणून D2 इज इक्वल टू याची दुप्पट म्हणजे 2 इंटू हे अपॉन हा 2, हे जसं तसं. अंशातला 2 आणि छेदातला 2 अशा रीतीने कट होतो. उरतात फक्त या दोन संख्या. हा जर गुणाकार तुम्ही करून घेतला तर तो गुणाकार येतो 7.070. हा 10⁻² ॲज इट इज राहतो मीटर. म्हणजे याचा अर्थ डायमीटर ऑफ नोझल D2 ही डायमीटर ऑफ नोझल आहे, ती आपण अशी लिहू शकतो 7.07 इंटू हा 10⁻². ओके, मीटर. सो दिस इज द फायनल आन्सर. डायमीटर ऑफ नोझल इज इक्वल टू 7.07 इंटू 10⁻² मीटर. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण 13, 14 आणि 15 हे 3 न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व केले. एकदम डिटेलमध्ये समजून द्यायचा मी प्रयत्न केला, जेणेकरून कुठलीही कन्फ्युजन तुम्हाला राहणार नाही. तर आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूया. मला निरोप द्या. नमस्कार.